मित्रांनो हे बघा मस्तपैकी हिरवगाड आणि हा कोण बॉडी गार्ड आहे बॉडी गार्ड पहिली हो सो मित्रांनो हे दिसतंय तुम्हाला मस्तपैकी इथे हिरवगार आणि मस्तपैकी निसर्ग दिसतोय आणि आपण आलो आहोत आपण कुठे आलोत आरे त्या आरेमध्ये आलो आहोत हा हिडन वॉटरफॉल आहे आणि ही पब्लिक वगैरे येताना दिसतात भरपूर पब्लिक तर बघा टोपी घालून दिसते तर इथे जेवण बिवण बनवायला पण पब्लिक वगैरे आलेली आहे आता इथून सुरुवात करतो आहे तुम्ही जर इथून येतात पार्किंग बाहेर आहे गावात पार्किंग अलाव नाही आहे जर एखाद्याने पैसे घेऊन जर पार्किंग केली तर गुड आता पे पार्क आहे बाहेर ते 20 रुपये पे पार्क करतात तिकडे गाडी तुमची सेफ राहू शकतात तर आता एकदमच बाहेर जाऊन लावा त्या पे पार्किंगच्या बाहेर पण थोडं गाडीचा रिस्क वगैरे आहे त्यासाठी आपण तिकडे व्यवस्थित गाडी लावून जाऊ शकतो आणि इथे बघा ही पब्लिक आता येत आहेत आणि आम्ही आता आलो आहोत आरामात मस्तपैकी कारण आमच्या जवळच आहे हे गोरेगाव आरेमध्ये आम्ही राहतो जोगेश्वरीमध्ये तर इथे सामान उतरायचं मी राहते चला तर हा रस्ता तुम्हाला बघायला मिळेल हा जास्त वाटतं 10 मिनटाचा असेल शाळेत मी जास्त नाही 10 मिनटापर्यंत चालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढे नंतर मेन स्पॉट लागणार आहे आणि आज रविवार निमित्त भरपूर पब्लिक दिसतात शांतता भयान आहे पण पाऊस पाहिजे तर ऊन पडलेलं आहे तर आज माहिती नाही पाऊस पडणार की नाही पण असं मध्ये ढग येतं आहे आणि ढग जाते असं होतं आहे पब्लिक येतानाच भरपूर दिसतात आताही पब्लिक येतात सकाळची वेगळी पब्लिक असतात तर किचड मजा आहे का मोऱ्याच्या एक्साइड पाण्यात कधी उतरते मोऱ्याला फर्स्ट टाईम आता ह्या पावसात धबधब्यात चाललेला आहे वॉटरफॉलमध्ये दगडाच्या पाण्यात मम्मी काय होते आहे मम्मी येते हळू मित्रांनो तुम्ही पुढे आलात ना तुम्ही इथे नेता इथून आलं की तुम्हाला हे लेफ्ट साईडला हे दिसतं आहे बघा हा ओढा दिसतो आहे छोटासा ठीक आहे आणि सरळ रस्ता असा पण जातो ठीक आहे मग सरळ जाऊ नका हे पाणी असं इथे बाजूनच पाणी दिसतं आहे पाणी येतं आहे हाही काय आणि त्याच्यात तो अजून मेन पाणी तिकडे तर ह्या पाण्यातून क्रॉस करत जायचं आपल्याला वा मस्त ना पाण्यात क्लिअर पाणी बघा वैशी येते मागून हां इथूनच आहे बरोबर आला आपण मोर्या इथे पण पब्लिक मजा करतात थोडी तर हा एक स्पॉट आहे इथे उडी मारायची तुला नाही तर पुढे मेन आहे वॉटरफॉल मेन तो वॉटरफॉल पुढे डॅमला लागून इथे खाया पियाची सोय मित्रांनो म्हणजे गावात तिकडे बिर्याणी वडापाव वगैरे घेऊन बसलेले असतात तर तुम्ही तिकडनं येताना घेऊ शकता सोबत तर तुम्ही स्वतः घरातनं काही घेऊन शकता आणि इथे 2-3 स्टॉल दिसत आहेत मला आता ते कसले ते माहिती नाही ते जवळ गेला तिकडे चला हे बघा हा स्पॉट मस्त आहे मित्रांनो इथे कमरवर पाणी मिळतं आणि हा एकदम लहान मुलं मजा करतात एकदम हां ये ना जा बिंदास जा ये हां जा बिंदास जा ये तो उडी मारतो बघ हा लहान मुलगा उडी मारतो ओय ब्रो आईला आपला मित्र मिळालेला आहे भाई तेरा बच्चू आहे काय बोलते हाय काय हाय चॅम्पियन आपला मित्रांनो आपला ऑफिसमध्ये जुना ऑफिसमधला मित्र इथं तो पण आहे हां हाय त्या बघा बच्चे लोक हे छोटे झाले आपल्या मित्राचे हे आहेत पोरं दिसत आहेत जा मोऱ्या उडी मार एकदम बिंदास अरे मार ना हे राजू इथून हे आहे एवढंच आहे ना मार उडी बिंदास अरे मी आहे ना काका आहे खाली हे कशाला पाहिजे तो आता मोऱ्याने ग्लास काढलाय आणि ग्लास काढून जातोय तर मित्र तिकडे त्या साईडला पण दिसतंय तिकडे बघा तिथे मग पब्लिक भरपूर आहेत म्हणजे मजा करतात मुलं लिटरली मजा करतात आणि हा पाऊस असला तर धमालच आहे आणि आपला राजभाऊ हा हाय अजून कोण दाखवतो आपला मित्र आपला जुना ऑफिसमध्ये मित्र आहे तो आपल्या फॅमिली बरोबर आलेला आहे व्हेरी गुड बरे ये चालत जा नाही डीप आहे बघ तो आहे ना काका आहे जा बिंदास जा पोहतोस तू नाही चालत ये पुढे आरामात चप्पल का काढली चप्पल नाही काढायची बेटा पाण्यात चप्पल घालून ठेवायची हां भाई म्हणजे तुम्ही फॅमिलीसाठी मस्त स्पॉट आहे ॲक्च्युली हा आणि पाऊस आहे तर उलट चांगलं पाणी क्लीन आहे असं हे नाही आहे मातीचं पाणी तसं नाही आहे तुम्ही खुर्ची बिर्ची घेऊन आले बसायला बघा खुर्ची बिर्ची झाडाखाली बसायला घेऊन हां चल ना माझ्या तर मोऱ्या बघा मजा करतोय भाई एक नंबर स्पॉट आहे आणि खरंच सुंदर आहे मजा आली म्हणजे
सेफ्टी आहे मुलांसाठी मस्त आहे. तुम्ही मुलांना घेऊन येऊ शकता. आता परत एकदा मी ट्राय करेन. दीपक वगैरे आमची सगळी मुलं वगैरे आहेत लहान मुलं त्यांना घेऊन येईन. आमच्या घरातले पण आहेत है ना. हां म्हणजे वैशू आहे ना ती पण लगेच हात टाकला माझ्या. वैशू पण येणार मोऱ्या पण येणार. परत एकदा येऊ आम्ही इथे. मस्त स्पॉट आहे मजा आली. आणि जरा सकाळी लवकर येऊ. हा बघा आता जीवाची मजा करते आता. त्याचं मन भरणार आहे पूर्णपणे. हे बघा पोहते बघा. मोऱ्या बसल्या बघा. वैशू इथे बसलेली आहे आणि मोऱ्या बघा इथे. वा भाई वा धमाल आहे. धमाल स्पॉट आहे ॲक्च्युली. हा मस्त आहे ना स्पॉट. एकदम सेफ्टी आहे ना. पाऊस पाहिजे आता. चला आता आपण पाण्यात उतरूया. माझं काय आहेत काय पॉकेटमध्ये काय मोबाईल काढतो. मोबाईल पॉकेटमध्ये राहिला आहे. चला आता आपण पाण्यात जातो आहे. थोडं पाणी आलं आणि पाण्याचं हळूहळू चड्डीमध्ये शिरणार आहे. ही बघा थरथर लागली. हाय काय वाडी बाई कसं आहे तू किती वर्षाने भेटलं मला. हाय नाव काय तुझं. नाव काय नाव बोल नाम काय पता मला नाही. बघा मी पकडतो. हां तुझा येतोय फोटो तो मजा येते तुला. बहुत मजा आला. अरे देखो बघा ही बहीण. ये बड़ी फिर सेकंड थर्ड. अच्छा हां काय नाही काय मी काय उडी मारणार आहे. हां तो मित्रांनो तो उडी मारतोय बघा. भाई तिथनं उडी मारतोय. कडक रे. क्या नाम दे रहा. शोएब. मस्त. अरे मार बिंदाचा. भीती कधी जाणार तुझी. अरे पप्पा बोलतोय मार. डीप नाही आहे म्हणून तू बोलतो तो. अरे पाण्यात पडायचा अंदाज मिळणार तुला. जा एक नंबर भाई. मस्त उडी मारतो. एक बिंदास आहे भाई. आता मोऱ्या आमचा गेला. मोऱ्या बघा उडी मारतोय का. मोऱ्या वैशू मोऱ्याची भीती घालवायची मला. कारण त्या एवढ्याच्या उडीवरनं मला तो घाबरतोय. मग त्याला बोला मार बिंदास. इथे मार. नाही इथे दगड नाही. इथे डीप आहे ना. सरळ आणि उडी मार सरळ. हा तू लोक मारू. हा मार. एकदम आली की सारखी वाटेल. क्या बोलतो. मेरा अजय नगरकर. तेरा नाम क्या. आकाश. क्या नाम. निखिल. तुम लोग हर टाइम आते हो. कहाँ रहते हो. जय जवान. आयुष मस्त आहे. ऐसे बिंदास तुम लोग. अच्छा लगा. हां मग माझ्या येते ना उडी मारायला. जा बघितलं त्याला बोललो एकदम आलं की बरं मारायला मजा आहे ना. आता तो सारखा का उडी मारा मोर्या. असं एक नंबर. लांब पोरं जाम मजा करतात. आता मोऱ्याची त्याला उडी मारा मजा आलेली आहे. तर मला ती भीती घालवायची. त्याची भीती जाईल ना तो बिंदास होईल. तर बघा कसं आहे मजा आली ना उडी मारायला. कसं वाटतं उडी मारताना. कडक वाटतं ना. आता त्याला कडक वाटायला लागलं. वैशू आधी वैशूला घेऊया पुढे पाण्यात. बिचारी एका जागेवर बसली आहे. हे बच्चों के साथ है वाईफाई नाही. अरे आणायचं नाही आपलं. अरे वा बिंदास आहे. कापायला लागला आता काय ओढून कापायला लागले. मोरे पाण्यात चप्पल घालणारा माणूस बघा. पाण्यात बसून चप्पल घालणारी व्यक्ती आमच्याकडे आलेली आहे. पाण्यात स्टंट. हा स्टंट कुठे पाहिला असेल. पाण्यात चप्पल घालणं
पाण्यात चप्पल घालताना बघा मित्रांनो, हे तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. आणि मोऱ्या बघा उडी मारतोय तो बघा. थर लावताय नाही बघा. दुसरी चप्पल, एक चप्पल घालून झालेली आहे, दुसरी चप्पल हा लाव लाव तू. वैशूवर जाऊया. वैशू बिचारी इथे एकटी आहे. कुठे बसायला आहे का पाण्यात? म्हणजे फोर्स आहे पाण्याला तर बसता येत नाही. तर मित्रांनो हे पण मस्त वाहतं पाणीच आहे. ये ना मागे मागे जातो रे, एवढा फोर्स आहे. हां तर मोऱ्याच्या मागे जा. इथे नको, या साईडला नको, त्या साईडलाच जा, बसायला मिळेल तुला. हां बस पाण्यात. हां बसली वैशू, बसली वैशू बसली फायनली एकदम. पाणी हा फोर्स आहे ना पाण्याला थोडा. इथे पाण्यात दगडी आकडे तिकडे जरा, आणि हां हा तुम्हाला दगड मिळाला बसायला. हां मजा येते फॅमिली बरोबर. आपला मित्र पण आला आहे, राज तिकडे बसलेला, राजच्या मित्राबरोबर आहे त्या साईडला तिकडे. मोरेला ते ग्लासमधून ना छान छान दिसतंय, तर ना तो त्याच्यातनं बघायला बघतोय त्याच्यात काय दिसतंय का, त्याला मासे खेकडे बिकडे शोधतोय तो. म्हणजे दिसतं पाण्यातलं सगळं. तुम्हाला बघायचंय तुम्हाला पाण्यातलं? चला आता पाण्यातलं बघूया आपण. कैसाला मस्त एकदम मस्त. आता आपण झालं नवीन स्पॉटवरती. तर मित्रांनो ह्या स्पॉटवर आम्ही तर बाहेर पडलो, इकडून पुढे आलं, आता त्या स्पॉटवर चाललं. चला तर भारी मजा आली आहे. आणि इथे स्टॉल्स आहेत, वडापाव वगैरे दिसत आहेत. हे पाव म्हणजे आहेत, वडा पण असणार, म्हणजे खाण्याची सोय आहे इथे. बऱ्याच गावाल्यांनी इथे स्टॉल चांगले लावलेले आहेत. हां नाही डीप आहे थोडं, पण तर जाऊया बघू. हे सगळी पोरंच आहे इथे. चालेल का? जाऊया ना, चालेल ना, मुलंच आहेत सगळी, नो विषय ना. चल चल आता ही वाट आहे, वाटेवरनं सांभाळ झाला पैशू तिथे माझ्याकडे, तू व्यवस्थित चाल. आणि बघा ओरडतात पोरं, तिथे आवाज आला पब्लिकचा. वरडायला लागेल पोरं. एकाने चालू केलं म्हणून सगळ्यांनी चालू केलं. ओके तर मित्रांनो इथे ते उतरत नाही, इथे सगळी सगळी पोरत आहेत. आणि वैशी बोलते आपण पुढे जाऊया. आणि हे बघा पुढे दिसतंय तुम्हाला, इथे 2 मिनिटाच्या अंतरावरती इकडं मेन स्पॉट आहे, जो आपण त्या स्पॉटसाठी आपण आलेलो आहोत. तो स्पॉट इथे आहे. चला चला चला. जन्नत आहे जन्नत. मोऱ्या आला जन्नतमध्ये. तर बघा हा स्पॉट कडक, त्याला बोलतात कडक. नाही हे वेगळं आहे, तो वेगळा आहे. ते आम्ही जातो अरे तो वेगळा, तो ते फिल्म सिटीमध्ये, आणि हा वेगळा स्पॉट आहे. तर फायनली मित्रांनो आपलं माणूस तिथून बसलेला आहे पाण्यामध्ये, आणि हा आहे स्पॉट. सुपर. आणि तिकडे पोलीस पण दिसत आहेत. ते पोलीस जास्त पुढे येऊ देत नाहीत, म्हणून तिकडे पोलीस उभे आहेत त्या साईडला लांब एकदम. आणि इथे पब्लिक अशी खेळते. तर हे पाणी पण चांगलं आहे, आणि क्लीन पाणी आहे बघा. तर मोरे गेला पाण्यामध्ये बघा.
कमॉन. बघा पाण्यात शोधतंय. काय काय दिसलं पाण्यात लवकर सांग. काहीच नाही. काहीच नाही. अरे किती वेळ थांबू. हा सोड पाण्यात. किती वेळ थांबतो बघूया पाण्यात. तर हा बघा आता मोऱ्या पाण्यात थांबतोय. पाण्यात त्याने हात पकडला माझा. वैष्णव पकडला बघा गावड. सोड ना सोड. काय क्या पाणी कैसा लग रहा है. बरं क्लीन आहे ना पाणी दिसतं आपलं. ते थोडं ऐक ना तुझं ते हे आहे ना ग्लास त्याला फॉग येते. त्याला तू थोडं पाण्यात हे कर. नको मला नको. मी बघतो मला एक चर्चा आहे. काय माहिती होतं पाणी येत आहे. छोटी आपल्याला नेट टाकायला पाहिजे. नेट सांग का. शेवटी मासे पकडायचं डोक्यात तुझ्या आलं शेवटी. अरे बा बघ छोटे छोटे मासे दिसत येत आहेत. हा छोटे छोटे येत आहेत. आता बघा वैशू पाण्यात चालली आहे. गॉगल लावून स्विमर चाललेला आहे. स्विमर दुसरा माझ्या पायाला पकड. हां जा आता बिंदास जा पाण्यात. हां तोंड बंद. काही ना नाकात नाही जात पाणी. जा पाण्यात. हां बघा पाण्यात गेले. पाण्यातला वाट बघते ती. ग्लाउज लावून पाण्यातला नजारा दिसते. काय नजारा दिसला काय. अरे भरपूर खाली वरती घे. अरे ते खाली घे. तुझं गालावरती डोळ्यावरती आलं. अजून खाली घे. गोव्याचं ते हां अशा डोळ्यामध्ये आले पाहिजेत. हां आता बघ का. बघा हा पण गेला आणि मग जा मम्मी बरोबर. बघा आता वैशी पण शोधायला. ह्या लोकांना इथे पाठवलं पाहिजे. दिवसभर काम द्यायला पाहिजे. दगड शोधा. तिने पण दगड चालू केली शोधायला. वा वेगळा दगड भेटलेला आहे वैशूला. बघा दाखवू ना गेलं गेलं. वैशूला वेगळा दगड सापडलेला आहे. या धबधब्यामध्ये वेगळा दगड गेला परत. हां काय फेकला होता. अरे मग तू माझ्या अंगावर का असा आला. मला व्यवस्थित बसायला देत नाही. डॅम दिस. बघा मित्रांनो दगड गोळा करायला आहे. आम्ही तिथे एकदम मोठा दगड शोधला आहे बघा. तुझे आता बघा आमचा काय हा बघा याला पण वेळ लागला दगड शोधायचा. येण्याबरोबर येणा झालं. मी पण दगडी काढतोय. हे पाय टाकू नको. गोटा शोधते. गोटा मिळतो का बघूया. कशाला आलो मी. ते भिजायला आलोय का दगडी शोधायला आलं. काय कामाला लावते लोक. चला तो वैशाली तिकडे बसले आपली. आणि इकडे तिथे बघा एवढं पाणी डीप आहे आता. आणि इथे मागे फोर्समध्ये येते तर मजा येते. म्हणजे फोर्समध्ये एकमेकाला थांबवत होते. अरे नाही जाणार तू घाबरू. उभा राहा बिंदास उभा राहा. आता मोठ्या टीममध्ये आलेला आहे भरपूर. आणि माझ्या पण चेस एवढं पाणी इथे. आणि इथे मागे दगड आहेत. आपण स्पॉट झालेला आहे. कारण पाणी फोर्समध्ये आहे ना तर घेऊन जात आहे. बघा हे लोक पाण्यामध्ये राहत आहेत. तिकडे एकमेकाला पकडत पुढे जात आहेत. विहार लेक विहार लेक विहार लेक राईट. माझे पाय टेकलेत ना. माझे पाय टेकलेत. अरे काय घाबरतो रे. पाय असे वाटले तर मी पकडलं. टेन्शन नको घेऊ तू. आता इथे उभं राहा. बस आता बोध आहे. बघा अरे लोक पण उड्या मारा विचारले. मग पाण्याला एवढा फोर्स आहे की इथे उभं राहायला येत आहे. तो ये देखो ये कबाड़ी को क्या मिला. ये कबाड़ी को 20 रुपये मिला. 20 का 40 है. 20 है.
40मध्ये 2 20च्या नोटा वाटल्या मला. वेड्या येड्या लागेल पप्पा पप्पा येणार मला. तर मित्रांनो विसरलं पैसा आ रहा है. मॅगीचे पैसे सुटलेत. मॅगी का पैसा छूट गया बस, बाकी क्या चाहिए और. तर मित्रांनो आपली लावलेली आहे शेगडी इथे ह्या धबधब्याच्या समोर आणि आपण बनवतोय मॅगी. त्या कांदा पण थोडा कापायचा आहे. तर या धबधब्यामध्ये आम्ही मस्तपैकी आता बनवत आहोत मॅगी. मित्रांनो या मॅगीचा स्वाद घ्यायला. चला आता मॅगी मसाला पडलेला आहे. आता ही मॅगी त्याच्यामध्ये जाणार आहे थोड्या वेळाने. बाई मस्त मॅगी बनते आपल्याकडे. तर फायनली मॅगी झालेली आहे ही बघा. आणि आता मॅगी वाटप चालू आहे. तर जे मॅगी खाऊ आपण मस्तपैकी. बायको माझी मॅगी वाटते. हे बघा मॅगी कडक झालेली आहे. आणि त्यात आम्ही मटर टाकलेत, गाजर टाकलेत, कांदा टाकलेला आहे, मस्त मिरची पण टाकली आहे. बाकी मॅगी मसाला तर आहेच. आणि तो इथे मस्त घ्यायचा वाटप होत आहे मोऱ्याच्यात. आमच्या मॅगीचा दुसरा राऊंडच आहे. हा बघा दुसरा राऊंड आहे. हे विदाऊट मसाला विदाऊट कांदा म्हणजे मसाला टाकलेला आहे मॅगी मसाला. बाकी वाटाणा आपण काही टाकलं नाही आहे. हे फक्त मोऱ्याची फरमाईश आहे. मोऱ्याच्या फरमाईशसाठी ही मॅगी. आपण मजा आली पाण्यामध्ये बसून. आणि आता पब्लिक तर भरपूर वाढली आहे. समोरच आहे मगाची गर्दी आणि आताच्या गर्दीमध्ये भरपूर फरक आहे. तेही बघा सगळी. वा मित्रांनो एक नंबर स्पॉट आहे. मी बोलतो आहे ना कर्जत करताना ती परत एकदा सांगतो की जे म्हणजे ह्या मुंबई साईड वेस्टर्न साईडला राहतात ना त्यांनी इकडे या. खरं चांगलं आहे. हा तुम्ही खाणं पिणं पाहिजे तर घेऊन या. इथे मिळतं गावात बिर्याणी घेऊन बसतात सकाळी. तर बिर्याणी वडापाव वगैरे मिळतो. इथे 2 स्टॉल आहेत वडापावचे. तिथे त्यांच्याकडे वडापाव वगैरे मिळतो. तर तुम्ही ते जाऊ शकता का. पण इथे तुम्ही घेऊन यायचं तर आम्ही आमच्या अर्धाचं तर टाईमपास. जर तुमच्याकडे टेंटचा तो आपला गॅस असेल आणि सिलेंडर असेल ना तुम्ही घेऊन या. आणि मस्त टाईमपास तुम्ही बनवू शकता. काही फिश घेऊन येतं फिश फ्राय करू शकता. मॅगी बनवू शकता. ऑमलेट फ्राय तर ऑमलेट फ्राय सगळं काही. अच्छा एकादशी आहे आज. एकादशी आहे म्हणून आम्ही हा मॅगीचा प्लॅन नाही तर आम्ही फिश प्लॅनचाच फ्रायचा प्लॅन केलाच असता. व्हेरी नाईस. तर मित्रांनो आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे. आणि इथे मस्त की आम्ही सामान सगळं उचललेलं आहे. आपलं सामान सगळं घेऊन पॅक केलं आहे. आणि आपण चाललो आता परत खालच्या स्पॉटवरती. आणि कचरा विचरा आम्ही घेतलेला आहे बघा. वैशूने कचरा घेतलेला आहे बरोबर. म्हणजे आम्ही जेवढं काय घेतलेलं ते सगळं परत घेऊन झालं. पण या स्पॉटवरती बराच कचरा आहे. तर मित्रांनो जर नवीन कोणी बघत असाल ना तर कचरा आपल्याबरोबर घेऊन जा. तर बराच कचरा तुम्हाला दिसतो. आणि हा बघा कोंड्या मोर्या तर निघायचं मोर्या असं. हे बघा तर तो वरती आलं की इथे मस्त बसायला काही जागा आहे. इथून सगळी इथे बसायला आहे. पण प्लीज मित्रांनो कचरा करू नका. कचरा टाकून जातात सगळेजण. चांगला स्पॉट आहे. कचरा करू नका तेवढं फक्त म्हणणं आहे तुमच्याकडे. पण काय बोलणार. आणि इथे बसायला पण चांगली जागा आहे जेवायला वगैरे. तर तुम्ही जेवण घेऊन येत असाल तर. आणि इथे हे वडापावचा स्टॉल आहे ह्या दादांचा. नमस्कार दादा. तर आपला दर रविवारी असतो स्टॉल. सॅटर्डे संडे. अच्छा तर मित्रांनो यांच्याकडे गरम गरम वडे मिळते तुम्हाला. हे बघा आता गरम गरम आले. आपला तो वडापाव आम्ही 2 घेतो आहे वैशू आणि मी. मोऱ्या गेला पाण्यामध्ये. नाही त्याला नको तो नंतर खाणार. तुला चटणी पाहिजे. हां मला चटणी हवी सुकी चटणी. तर मित्रांनो आता गरम गरम वडापाव इथे तुम्हाला खायला मिळतं. म्हणजे तुम्ही खाणं काय घेऊन नसेल ते वडापाव तर मिळणार तुम्हाला. हे बाकी अजून काय खाण्याची सोय इथे आपल्याकडे. मंचुरियन आणि चायनीज भेळ असतात आपल्याकडे. अच्छा तर मंचुरियन आणि चायनीज भेळ ह्या दोन्ही गोष्टी पण तुम्हाला भेटतील. त्या दादांकडे स्टॉल आहे. तर इथे त्या स्टॉल ह्या स्पॉटच्या समोरच आहे इथे स्टॉल आहे. चला तर नक्की या. आता आम्ही वडापावचा आस्वाद घेतो. थँक्यू. तर आता मस्त वडापाव खाल्लेला आहे.
हे मोर्या मोर्या मारतो उडी हा लांब मार त्यांना साईडला जा त्याला साईडला जा नेमकं उडी आहे. जा 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 बाबा मोर्या उडी मारली डप्पा आता ना त्याला उडी मारला मजा येते. पहिला घाबरू होता मी त्याला बोललो जा बिंदास काय नाही कारण एकदा उडी मारायला लागला की माणूस ना मजा भीती निघून जाते आणि मग आपल्याला अंदाज नाही तो पाण्याचा. आता त्याला पाण्याचा अंदाज आला तिकडे मग तो बिंदास उडी मारतोय. आम्ही 30 जण आहोत. 30 जण अरे बापरे म्हणजे सोसायटी मध्ये काय सोसायटी मध्ये एक कट्टा आहे. आम्ही संध्याकाळी जेवणाला बसतो ना ते संपूर्ण लय मजा Full enjoy. आम्ही 15-20 दिवसात महिन्यातून येतात इकडे बाकी जेवण घेऊन आला त्या सर्व मटन चिकन कलेजी अरे वा, एक नंबर. पाहिजे तशी सोय करून आलेलं आहे. आता मित्रांनो अशी सोय करून तुम्ही येऊ शकता आणि तो मस्त बसायला वगैरे लागायचं एकदम मस्त एक एकदम जागा. मस्त आणि एकदम मध्ये पाण्यामध्ये मजाच वेगळी. Yes, मित्रांना आणि फॅमिलीला पण चांगलं ही जागा बरोबर खरं ना? लय भारी लय भारी. फायनली मोर्या पण आला पाण्यावर बसायला ग्रीप घेऊन बसायचं तर पाण्यात ग्रीप घेऊन बसायला लागते. आता मोर्याला व्यवस्थित जागा दिली लग्नामध्ये मस्त पुले फिट केले त्याने जोर नको लाव ना हे जोर लाव हा जोर लाव हाताला काहीच नको ठेवू हा हात नॉर्मल ठेवू हा बस हे बघा पाऊस चला आता मित्रांनो आपण निघायचा वेळ झालेला आहे आणि धाम मजा केली आम्ही. आता पाऊस पण पडत नाहीये. आता आम्हाला आता निघायला पाऊस पडला काय मोरे मजा केली जीवाची मजा आली की नाही बोल आणि प्रेक्षकांनो आपल्या सबस्क्रायबर बोल या तुम्ही पण मस्त स्पॉट आहे इकडे या बोल बोल तू पण या इथे मस्त स्पॉट आहे मजा कराल वाटा बाहेर नको तिथे ना हा इथे एक कसं आहे हा स्पॉट कसा आहे हा बहुत एकदम बेस्ट आहे. तू काय बोलले मला तर खूप मजा आली मजा आली जीवाची मजा आली मस्त आहे ना जवळच्या जवळ जास्त ट्रॅव्हलिंग नाही आहे. ट्रॅव्हलिंग तुमचं नाही होत आहे आणि मस्तपैकी जवळच्या जवळ आहे. तुम्ही कुठून येऊ शकता अंधेरीवरून पण येऊ शकता तुम्ही इथे LNTच्या इथे उतरू शकता. LNTवरून रिक्षा करा रिक्षा करून डायरेक्ट इथे येऊ शकता. आणि जर तुम्ही गोरेगाव स्टेशन येत असाल तर गोरेगाव स्टेशनला या तिकडं पण तुम्ही मला वाटतं बस येते इथे आरेमध्ये त्या या साईडला तर ती बस आहे जी मुलुंड पवई मार्गे जाते म्हणजे LNT करून पवईला जाते. ही बस तुम्हाला इथे मध्ये उतरू शकते. तर बाकी तुम्ही डायरेक्ट ऑटो करून येऊ शकता पण मस्त स्पॉट आहे. आणि बाईकला तर उत्तमच आहे फक्त इकडे बाईक पार्किंगसाठी जागा नाही आहे. बाईक पार्किंगला पैसे वगैरे लागतात. बाईक पार्क तुम्ही 20 रुपीमध्ये पार्किंग करू शकता. चांगलं आहे गाडी सेफ पण राहते कारण गावात इथे अलाव नाही आहे. पण ओव्हरऑल स्पॉट मस्त आहे आणि बाका पब्लिक अजून पण येत आहे आणि पूर्णपणे पब्लिक भरलं आहे इकडे माझ्या चारही बाजूला पब्लिक आलेलं आहे आणि अजून पब्लिक स्पॉट धमाल आणि तो वडापाव जाईये तो वडापाव खालो हे पण येतो चल पुढे चला तर मित्रांनो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तब तक बाय 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 फोटो बघून मजा घ्या.